बेस्ट ही मुंबईची दुसरी लाईफलाईन मानली जाते आणि बेस्ट पतसंस्थेची आता निवडणूक ही काही दिवसांवरती आहे आणि आपण बघितलं तर यामध्ये दोन ठाकरे बंधू जे 18 वर्षानंतर एकत्र आले ते या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे शिलेदार हे देखील या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. आपल्यासोबत यासाठी बोलण्यासाठी प्रसाद लाड हे त्यांचे प्रमुख शिलेदार आहेत आणि दुसरे प्रमुख शिलेदार प्रवीण दरेकर आहेत. हे या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. आपण प्रसाद लाड यांच्याशी बोलूया. दोन ठाकरे बंधू 18 वर्षानंतर एकत्र आलेत आणि ते या निवडणुकीला सामोरे जातात. तुम्ही कसं त्यांना पहिली गोष्ट तर सहकाराची निवडणूक ही कुठल्या पक्षाच्या चिन्हावर किंवा पक्षावर लढवली जात नाही हेच मुळी मोठ्या ठाकरेंना माहीत नाही. सहकाराशी त्यांचा संबंध नाही, सहकाराच्या निवडणुकीशी लेना देना नाही. काहीतरी उगाच ठाकरे ब्रँड म्हणून आलेत तर आम्ही स्वदेशी म्हणून आम्ही सहकाराची निवडणूक ही सहकाराचा कार्यकर्ता म्हणून लढतो आहोत. बेस्टमध्ये माझ्या दोन युनियन आहेत. एक श्रमिक उत्कर्ष सभा आहे, एक बेस्ट एम्प्लॉई वर्कर इलेक्ट्रिकल वर्कर युनियन आहे. त्याच माध्यमातून समर्थ कामगार सेना, अखिल भारतीय कामगार सेना, SC ST बहुजन महासंघ अशा अनेक संघटना एकत्र करून खऱ्या अर्थाने कामगारांच्या न्याय हक्कासाठी संघटनात्मक काम करणाऱ्या 5 संघटनांना एकत्र करून मी निवडणूक लढतो आहे. आणि ही निवडणूक ठाकरे ब्रँड विरुद्ध प्रसाद लाड हा एकटा लढतो आहे आपल्या माध्यमातून क्लिअर करतो. माझा विषय कामगारांच्या हिताचा आहे, माझा विषय कामगारांच्या न्याय हक्काचा आहे, माझा विषय ज्या पद्धतीमध्ये कामगारांच्या पतपेढीमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधातला लढा आहे. ज्या पद्धतीमध्ये मी युनियनमध्ये आल्यानंतर 750 कामगारांना परमनंट केलं, ज्या पद्धतीमध्ये प्रमोशनचा विषय सोडवला, रोटेशनचा विषय सोडवला, ड्रायव्हरांची जी पिळवणूक होती ती सोडवली. त्याचबरोबर कोविड भत्ता जो राज्याचे तेव्हाचे फेसबुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केला होता तो देवेंद्रजीच्या माध्यमातून 104 कोटीचा कोविड भत्ता देण्याचं काम केलं, ज्याच्यावर देखील काल विरोधकांनी शिक्कामोर्तब केलं की हा कोविड भत्ता प्रसाद लाडनी दिला. तो 52 कोटी रुपयाचा कोविड भत्ता काल त्यांच्या खात्यात दिला, ज्या माध्यमातून काल 19,500 कामगारांच्या खात्यामध्ये 10,000पासून 22,000 रुपये गेले. त्याच पद्धतीमध्ये सर्वसामान्य कामगारांना BST कामगारांना त्यांच्या न्याय हक्काचं घर मिळावं म्हणून देखील माझा लढा आहे. आज जय महाराष्ट्राच्या माध्यमातून सर्वसामान्य कामगार जय महाराष्ट्र TV पाहत असतो. मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की ह्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी बेस्ट वसाहती आहेत, या उद्धव ठाकरेच्या शिवसेनेच्या 20 वर्षा 25 वर्षाच्या सत्तेमुळे हा कामगार मुंबई बाहेर फेकला गेला. बदलापूर, कल्याण, डोंबिवली जिथे फेकला गेला त्या बेस्ट कामगारांना पुन्हा एकदा BTTच्या धर्तीवर, पोलिसांच्या धर्तीवर, डबेवाल्यांच्या धर्तीवर, माताडीच्या धर्तीवरती पुन्हा एकदा मुंबईमध्ये बेस्ट वसाहतीमध्ये 500 फुटाचं घर देण्याचा मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे दावा केला आहे. तो मी करून घेईन आणि त्यासाठी लागणारा जो निधी आहे तो मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून, या पतपेढीच्या माध्यमातून, प्रवीण भाऊंच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे कामगारांना देऊ, हा मला आश्वासन आहे. अद्यापही बरेच बेस्ट ही अडचणीमध्येच आहे, त्यांचे काही प्रश्न अद्यापही सुटत नाही. त्याबद्दल तुम्ही कशा प्रकारे, कारण की आता आपण महानगरपालिका बघितली तर अनेक वर्ष ती ठाकरेंच्या याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये कशा तुम्ही महानगरपालिका ही भविष्यात आमच्याच हातात असेल. महानगरपालिकेचं बेलआउट प्लान, मदतीचा प्लान हा देखील मी सँक्शन करून घेतला. दर वर्षाला 1400 कोटी रुपये महापालिका देणार आहे, ती 1850 कोटी रुपये मी करून घेणार आहे. दर महिन्याचा BSTचा 160 कोटीचा लॉस त्यामधून भरून निघणार आहे. आणि मी जे विधानभवनामध्ये विधान परिषदेमध्ये सातत्याने 3 वर्ष जे प्रश्न मांडले, जो BSTचा जर लॉस आपल्याला भरून काढायचा असेल, कारण जगामधली कुठलीही स्टेट ट्रान्सपोर्ट कंपनी अशी नाही जी प्रॉफिट करते. स्टेट ट्रान्सपोर्ट कंपनी जनतेच्या हितासाठी, जनतेसाठी असते. त्या माध्यमातून BSTच्या ज्या प्राईम लोकेशनच्या जागा आहेत त्या रेंट मॉडेलवर टाकाव्या, इंटरनॅशनल ग्लोबल टेंडर करावं आणि त्या माध्यमातून येणारा 1,000-1,200 कोटी रुपयाचा निधी BSTला मिळेल. BST इलेक्ट्रिक सप्लाय मुंबई शहरापुरती न ठेवता ती पूर्ण मुंबई आणि MMRपर्यंत करावी, ज्या माध्यमातून त्याचा बिझनेस वाढेल. बेस्टला सोलरमध्ये आणावा हा त्याचा प्रयत्न असेल आणि BSTचं उत्पन्न हे 1,000-1,500 कोटी रुपयांनी वाढवून कामगारांना घरं देऊन BSTला लॉसमधनं बाहेर काढावा, हा त्याच्या मागचा माझा हेतू असतो. देशपांडे यावरती तुमच्यावरती टीका करू लागले, प्रसाद लाडांचे लाड खूप झालेले आहेत, ते लाडवलेले भरपूर आहेत. माझे लाड झाले म्हणून माझ्या कामगारांना पैसे मिळाले त्याचा मला अभिमान आहे. एखादा प्रश्न एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे, नेत्यांकडे, अधिकाऱ्यांकडे आपण घेऊन जातो, त्यावेळेला त्यामध्ये जर जनहित दिसलं तर अधिकारी असेल, नेता असेल, त्या जनहितासाठी काम करतो. ज्यांनी जनहितच कधी केलं नाही, ज्यांनी जनहिताला लाथ मारली आणि फक्त शिव्या देण्याचं काम केलं, त्यांना मी उत्तर देऊ इच्छित नाही. त्यांनी मी पैसे आणले हे कबूल केलं, त्यासाठी त्यांचं धन्यवाद. कशी वाटते ही निवडणूक? निश्चितपणे निवडणूक ही हारजीत असते, पण कुठलीही गोष्ट ही असफलतेकडे जाताना मी कधी असफलता कधी चाकलेली नाही.
त्यामुळे ही निवडणूक आम्ही निश्चितपणे जिंकण्याचा प्रयत्न करू. प्रवीण भाऊंसारखे मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष, आमदार, गटनेते, माझे मोठे बंधू माझ्या पाठीवर थाप देत आहेत. जनता माझ्या मागे आहे, कामगार माझ्या मागे आहे. मी आज तुम्हाला सांगतो, काल कोविड भत्ता आला, मी भाऊ सकाळी घरातून निघालो, 5 बेस्टवाल्यांनी गाड्या थांबवल्या. साहेब भत्ता मिळाला, साहेब भत्ता मिळाला. हा आनंद आहे. आज डोळ्यात अश्रू आले. हा आनंद आहे. त्यामुळे हा कामगार मला निवडून देणार आहे, कुठला देशपांडे किंवा सामंत मला निवडून देणार नाही. त्यामुळे जे भ्रष्टाचार केले त्यांच्या मानगुटी तुम्ही पकडणार आहात का, हा माझा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न मी सोडवणार आहे. बेस्टची पतपेढी सुजलाम सुफलाम करणार आहे, हा माझा वाद आहे. कामगारांना न्याय देणार आहे, इन्शुरन्स देणार आहे, घरभत्ता देणार आहे, घराचा लोन देणार आहे, मुलांच्या शिक्षणाला पैसे देणार आहे. हे प्रसाद लाड करणार आहे. हे करणार आहेत का, हा माझा प्रश्न आहे. आपल्याबरोबर दुसरे शिलेदार आहेत प्रवीण दरेकर, आपण त्यांच्याशी बोलूया. भाऊ, या ठिकाणी संदीप देशपांडे असं देखील म्हणत आहेत, भीती दाखवली जाते मुंबई बँकेची, आई बाप काढलं जाते इकडनं, कोणाच्या बापाची नाही आहे. नाही, मला वाटतं आईबाप काढणं फार सोपं आहे, त्याला काय फार अक्कल लागत नाही आहे. परंतु माझं संदीप देशपांड्यांना आव्हान आहे की एक छोटी सहकारी संस्था काढा आणि ती चालवा. परंतु यांना काही चालवायचं नसतं, यांना फक्त तोंड चालवायचं असतं. त्याच्यावर आपला दिवस आणि दुकान चालू राहतं. आता आईबाप काढणं, टोमणे मारणं, तिरस्कारानं बोलणं, याच्या पलीकडे काहीच करत नाहीत. आम्ही प्रसाद लाडांचं पॅनल बेस्ट कामगारांसमोर जात असताना आम्ही कामगारांना काय देणार आहोत ते मुद्दे घेऊन चाललो आहे. तुम्हाला मेडिक्लेम देऊ, तुम्हाला ड्युटीवर मृत्यू झाला तर 10 लाख रुपये देऊ, त्याचबरोबर त्या ठिकाणी तुम्हाला कमी व्याजदरात लोन, होम लोन उपलब्ध करून देऊ. अनेक गोष्टी आम्ही द्यायला निघालो आहे. आणि विश्वास का आमच्यावर ठेवायचा, तर प्रसाद लाडनी युनियनच्या माध्यमातून अनेक निर्णय करून घेतलेत. त्याने प्रमोशन्स करून घेतले, त्यांनी 600-700 कामगारांना भरून घेतले, परमनंट केलं आहे. कोविड भत्ता हा उद्धवजींच्या काळात झालेला आपण देऊ शकला नाहीत, तो त्यांनी द्यायला लावला. तुम्ही कबूल केलं कालच्या सभेत. त्याच्यामुळे आम्ही देणारे आहोत, तुम्ही घेणारे आहात. आणि तुम्ही 25 वर्ष या बेस्ट कामगारांकडून घेतलं, त्यांना ओरबाडलं, ज्याची चौकशी आता लागले. 2-2, 5-5 कोटीच्या वस्तू तुम्ही 9-9, 10-10 कोटीला घेणार, बंगले बांधणार, त्याचबरोबर कार्यालयाची गरज नसताना बेस्ट कार्यालय देत असताना विकत घेणार, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करणार. सगळ्या चौकशा लागल्यात. कारण हा शेवटी घामाचा पैसा आहे, हा श्रमाचा बेस्ट कामगारांचा पैसा आहे. त्याच्यामुळे तुम्ही घेणारे आहात, आम्ही देणारे आहोत. आणि या मुंबईतल्या मराठी आमच्या या बेस्ट कामगाराला आपण न्याय देऊ शकला नाहीत, देशोधडीला लावलं. मुंबईतनं हद्दपार झाला. आता मी जेव्हा 15-16 हजाराची यादी बघितली, 50% लोक बदलापूर, वसई, विरार, कसारापर्यंत राहतात. आणि मराठी माणसांचं आता हिताचं बोलताय, आम्ही करू, तुम्ही चिंता करू नका. प्रसाद लाडने हे शिवधनुष्य उचललं आहे. आम्ही ताकदीनं या कामगारांसाठी त्यांच्यासोबत आहोत. राजकारणा पलीकडे, जाती धर्माच्या पलीकडे, पक्षाच्या पलीकडे सहकार म्हणून ही निवडणूक लढवत असताना बेस्ट कामगारांनी प्रसाद लाड यांना आशीर्वाद द्यावा. त्यांच्या भविष्यातले सगळे प्रश्न सोडवण्याची हमी आम्ही देतो. हा विश्वास द्या ना तुम्ही कामगारांना. केवळ शिव्या टोमणे मारा, तर आम्हाला तर जास्त शिव्या देता येतात, आम्हाला नीट माहीत आहे. परंतु आमचा फोकस मेरिटवर, आम्ही लोकांसाठी काय करणार त्यावर आहे. आणि कामगार आज उबाटाच्या युनियनचा असो, बेस्ट कामगार सेनेचा किंवा मनसेचा, ते सारेजण या ठिकाणी लाड यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी, सहकार समृद्धी पॅनलच्याच मागे उभे राहतील, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आपण प्रसाद लाड यांच्या मागे भाऊ पण एकदम उभे राहणार आहे, पाठीशी उभे राहणार आहे. तसंच जे गिरणी म्हणजे कामगारांचा जो बेस्ट कामगारांचा घराचा प्रश्न तो देखील सोडवणार, तो कशा प्रकारे? आपण बघा, गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांना सरकारने घरं दिली, विकसित करताना मॉडेल केलं. माथाडी कामगारांना नवी मुंबईत घनसोलीला घरं दिली. घरं दिल्यानंतर त्यांना पैसे कुठलीच बँक देत नव्हती, 10-12 लाख त्यांना भरायचे होते. मुंबई जिल्हा बँकेनं विशेष बाब करून अत्यल्प व्याजदरात 7-8 हजार गिरणी कामगारांना, माथाडी कामगारांना घरं आपण दिली. त्याच धर्तीवर आज बेस्ट डेपो आहेत, मोठ्या प्रमाणावर बेस्ट वसाहती आहेत. या विकसित होत असताना टोलेगंज इमारती, कमर्शियल कॉम्प्लेक्स उभे राहणार आणि आमचा बेस्ट कामगार हताशपणे बघत राहणार त्या उंच इमारतींकडे.
त्याच्या घरांच्या प्रश्नाची का कणव नाही, का कदर नाही, ती आम्ही करणार आहोत. आणि त्यांना स्वस्त दरात कन्स्ट्रक्शन रेटमध्ये व्याजवी दरात घर देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आणि घर दिल्यानंतर लागणारे पैसेसुद्धा मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून व्याजवी दरात त्या ठिकाणी दिले जातील. तर हे होते आपल्यासोबत. आपण बघितलं तर आता ही निवडणुकी होणार आणि या निवडणुकीमध्ये म्हणजे गिरणी कामगार असो, डबेवाले असो आणि त्यानंतर त्या बेस्ट कामगारांना देखील घरं ही कमी व्याजदरामध्ये आणि स्वस्त दरात ही मिळणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत तुबाळेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज.